एकदन्तश्च कपिलोकजगनरकाः लम्बोदरस्य विघ्ननाशो विघ्नाधिपः गौरकेतुर्गणाध्यक्षोमामृतभुजा प्रसन्नवदनन्द्याये सर्वविघ्नोपशान्ति श्रीमन्महागणाधिपते नमः लक्ष्मीनारायणाभ्यां नमः उमामहेश्वराभ्यां नमः कार्यसाधनां नाम्नाः सर्वेषां पूर्वजानां पितॄणां मातॄणां विरति क्षय आनन्द उत्तमलोक प्राप्त्यर्थं पञ्चम पुण्यस्मरण निमित्तेन मम गृहे अस्मिन् ग्रामे सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः एतमे सकल जनानां मंडल देवता पूजनं च करे भगे देशान्तरा पाठवे हे रामगणनायका गजमुखा भक्तावहोदोषवे विघ्नहर्ता महागणपतये नमः निर्विघ्नसिद्ध्यर्थे ब्राह्मणा पूर्वकं नमस्कारान् करोमि मोरेश्वरं सेविनां वन्दारो मुरणं विनायकमहं चिन्तामणिस्तेवरां लीलाद्रिं गिरिजात्मकं सुवरदां विगणेश्वरं गोचरां ग्रामे राञ्जनसंस्थितो गणपति कुर्वन्तु वो मङ्गलम् अष्टनायकाय नमः सिद्धिबुद्धिसहिताय पत्रपुष्पाणि समर्पयामि नमस्कुरुमि कलशपूजन करतु इमां मे माम पशुराजके देव नमस्कार केशवं प्रतिगच्छति नारायणाय नमः प्रार्थनापूर्वकं नमस्कारान् करोमि नवग्रहाय नमः महागणपतये नमः हृदयानि दे गौरीनन्दना ठीक है विठला
बृहत्पदे अतियादरजो अरिहात्रिमद्विभम् एक्रतो मज्जाने जदीदाय चवसरे अप्रजा तदस्मा सुद्राविणान्द्रे चित्रात्मा गणपतये नमः।
महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एकदन्तो महाबुद्धि सर्वज्ञो गणनायकः सर्वसिद्धिप्रदो देवो गौरीपुत्रं विनायकम् गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचैतां स्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तये मोठे दोंद कटिफणींद्रवर्मा भाळी शशी शोभतो हस्ते अंकुशलड्डु पद्मपरशु दंते गिरा झळकतो पायी पैंजण वाजती ऋणझुणू प्रेमे बरा नाचतो ऐसा देव गणेश तो गजमुख या हृदय मंदिरे बैसतो प्रणम्य पार्वतीनाथं विष्णुं सूर्यं तथाम्बिकां गणेशं विघ्नहर्तारं श्रीगुरूणां चरणाम्बुजम् ॐ नमो जियादिया वेदं प्रतिपादिया जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तू
सूचि गणेशु सकलार्थम मति प्रकाशु मणे निवृत्तिदासु अवधारी जोजी। ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजा कुमारा जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा हालविसी कर्णयुगुले तेथो निधोकावारा उसळे याचे निवाते विघ्न दूर पळे विघ्नांतक म्हणते तुझा तुझे शोभे आनन जैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभारमण तैसे तेज फाकतसे वंदो आचार्य शंकरू जो ग्रंथ करता विवेक चतुरू सारोणिकर मठतेचा विचारू प्रबोध दिनकरू प्रकाशिला गणेशो गालवो गार्ग्यो मंगलश्च सुधाकरा गणेशस्य प्रसादोऽयं सर्वे गृह्णन्तु भागिनाः श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्रोते हो, श्रीमद गणेश महापुराण कथेचा आजचा हा तिसरा दिवस। तिसऱ्या दिवसाची गुंफण भगवंताच्या चरणी समर्पित करण्याकरता आपण सज्ज झालेलो आहोत। 2 दिवसाचं पुष्प भगवंताला अर्पित केलेलं आहे आणि आजची ही त्रिवेणी दुर्वा भगवंताला वाहण्याकरता आपण सज्ज आहोत। तीन हा अंक सुद्धा गणपतीचा आहे। 3 हा अंक सुद्धा गणेशाचा आहे, कारण ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं उगमस्थान म्हटलेलं आहे तो गणेश। अ उ आणि म या 3 अक्षरातून उत्पत्ती तो गणेश। गणपती बाप्पाला दुर्वा वाहिली जाते ते 3 पानांची। गणेशाला दुर्वा वाहिल्या जातात त्याची संख्या 21, 2 आणि 1 3, 21ची एकांकी संख्या। हे अंकशास्त्र नम्रलॉजी। 3 या अंकाला आपल्या धर्मशास्त्रामध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे। सत्व रज तम 3, ब्रह्मा विष्णू महेश 3, महाकाली महालक्ष्मी महासरस्वती 3, बाल्यावस्था यौवनावस्था वृद्धावस्था 3, स्वर्ग मृत्यू पाताळ हे 3, वात कफ पित्त हे 3, आणि असे या 3-3-3-3चा संगम। तीनाचा अंक जगत उत्पत्ती स्थिती आणि लय या अवस्था सुद्धा त्वम अवस्थात्रयातीतः तू या 3 अवस्थेचा अधिपती आहेस असं अथर्व शीर्षात गणपती बाप्पाला उद्देशून म्हटलेलं आहे। जाऊ द्या
उ म त्याच्यामध्ये सुद्धा ओंकाराचा 3 आणि त्याच्यात अक्षर सामावले तेही 3. आज फारुखदादा रजेवरती आहे. त्याचा नंबर आहे 786. टोटल करा 7 + 6 + 8 आणि त्याचा एकांक काढा 3. या 3 अंकाला शीख धर्मियांचं एक चिन्ह आहे. तेही बघितलं आणि त्याच्यात टोटल केली तेही 3. कुठलाही धर्म असो या 3 अंकाला विशेष महत्व आहे. आणि म्हणून अथर्व शीर्षामध्ये सुद्धा त्वम अवस्था त्रयातीतः, तू हा त्रिगुणातीत दत्त त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राहणार 3. पण तरी सुद्धा आपल्या लोकांच्या मनामध्ये 3 या अंकाबद्दल काय भीती आहे काय माहिती नाही ना महाराज. 3 तिकडा कांबी काढा. अहो साध्या आरत्या जरी 3 म्हटल्या नाही 4 म्हणा का बरं. 3 चांगलं नसतं. अरे कशाला 3 चांगलं नसतं. 3 देव चालतात, 3 देव्या चालतात. बेलाची पानं 3 आहे ना. पण 3 का चालत नाही. 3 तिकडा कांबी काढा. 3 हा अंक अशुभ म्हटलाय पण कुठे नाही. त्याला शास्त्राचं प्रमाण आहे आणि त्याला सरकारचं प्रमाण आहे. शास्त्रात असं म्हटलेले प्रवासे न गच्छन्ति त्रयम त्रयम, म्हणजे प्रवासाला 3घांनी सोबत जाऊ नये म्हणून जुने लोक एक दगड घ्यायचे आणि 3 जण प्रवास करायला एका गाडीवर निघाले की मग शास्त्रही सांगितलं हे सरकारही सांगितलं एका गाडीवर 666 नको नको नको. पण तो कुठे असावा कुठे नसावा हे न समजून घेता आपण त्या 3 अंकाचा बाऊ करून घेतला आणि मग 3 नको 3 नको. या तुम गुणत्रयातीतः, त्या अशी गणेशाच्या आजच्या 3ऱ्या दिवसाची सेवा. कसं आहे 3 याच्यावरती बोलायचं म्हटलं तर आजचा दिवस आपला आणखी पास होऊन जाईल. पण सांगायचं भरपूर आहे, वेळही द्यायचा आहे आणि तुम्हाला ते गणेश पुराणाचं कथाही कळायला पाहिजे. पण जे महत्वाचं आहे ते सांगतो. 3 हा अंक त्याचा भाऊ करू नका. काल आपण तो कथाभाग कुठपर्यंत आलो होतो याचा थोडासा आढावा घेऊ. तत्पूर्वी काही सूचना आहेत कारण सगळे उठून गेल्यानंतर दिलेल्या सूचनांकडे काही सूचना अशा येत आहेत की महाराज बघा पुरुष मंडळींना जागा राहत नाहीये. महिला मंडळांनी इकडे महिला मंडळाचं मंडप मोठा दिलेला असल्यावर ते सुद्धा त्याचं अतिक्रमण इकडे करून टाकलेलं आहे. पुरुषांनी तक्रार केल्या महाराज 50-50 दिलं म्हणजे लगे इतकं नको ना म्हणे. 50% आरक्षण दिलं तर त्यांनी आमचा मंडप 50% खाऊन टाकला म्हणले. मी म्हटलं तिकडचा मंडप भरून जातो भरून उरतो म्हणून त्यांच्यासाठी स्पेशली या म्हणजे आजपासून 100 खुर्च्या वाढवलेल्या आहेत. नेहमीपेक्षा या आपल्या गणेश पुराणाला पहिल्या दुसऱ्या दिवशी 100 खुर्च्या वाढवाव्या लागल्या.
आणि अण्णांना म्हटलं तुम्ही आणखीन आपल्या मंडपवाल्यांना सांगून ठेवा, भले तो दुसरीकडनं भाड्याने घेऊन ये पण तयार ठेवा. रंगरेज दादांना पुढे खुर्च्या आणखीन तयार ठेवायच्या आहेत, मॅटिंग तयार ठेवायची, कारण पुढे आणखीन आजूबाजूला जागा करावी लागणार आहे. तर पुरुषांना ही जागा द्या. काही महिला मंडळांची तक्रार आहे, इकडे पुरुषांची तक्रार झाली, पण महिला मंडळांकडनं तक्रार आहे की कोणी कोणी 2-2 खुर्च्या सांभाळता म्हणले महाराज. म्हटलं आकारमान असेल तसा नाही ना म्हणले, बॅग ठेवायला, पर्स ठेवायला, पाय ठेवायला. म्हटलं काकू काय करणार, ते लॉकडाऊन मध्ये घरी शिवपुराण भागवत कथा ती ऐकायची सवय, हातात रिमोट, सोफ्यावरती पायला. मग ती सवय असल्यामुळे इथे असं बसून कथा नाही ऐकतायत, म्हणून मग ते पाहिला, म्हणून खुर्ची घेतली असेल. नाही म्हणले पण मग आम्हाला जागा, आम्हाला वाटतं म्हणले की त्यांचं कोणीतरी आलेलं आहे बा, त्यांची जागा सांभाळलेली, ते बाथरूमला गेले असतील. पण अण्णा म्हणता महाराज आपण संडास बाथरूम 2 बनवून ठेवले पण ते कोरडेचे. कारण या कथेचा प्रभाव एवढा आहे म्हणले की कोणाला तहान पण लागत नाही आणि कोणाला लघुशंकाही लागत नाही. ते फक्त बनवून ठेवले, पडदे पॅक आहेत म्हणले त्याचे, अजून उद्घाटनही नाही झालं त्याचं. ठीक आहे, आनंद आहे. असं तल्लीन होऊन गणेशाशी एकरूप व्हा, नक्कीच आपल्या इच्छा मनोकामना परिपूर्ण होतील. भगवंताची कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संत सांगतात आधी मन घ्यावे हाती, मग पूजावा गणपती. आधी मन एकरूप झालं पाहिजे, मग त्या गणेशाकडे वळायला पाहिजे. तो गणराज गणपती, आणि मग आपल्याला कळावा याकरता अण्णांनी जो प्रयत्न केलेला आहे, हा प्रयत्न लक्ष्मण शिरोडे यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालत असलेली ही कथा आहे. गजाननं भूत गणादि सेवितम. गजानन हा एवढंच नाही तर गजानन हा मोक्षदाता, गजानन हा भवरोग वैद्य. अरे ग्रंथारंभी मंगलाचरण करायचं असतं आणि मंगलाचरणामध्ये आधी श्री गणेश असतो आणि तो श्री गणेश न केल्यामुळे ती ग्रंथपूर्ती तुझी होऊ शकत नाहीये. महर्षी वेदव्यासांकडनं 10 दिवसाचं पार्थिव गणेशोत्सव, गणेश पूजन हे ब्रह्मदेवाने करून घेतलंय. आणि मग त्या मूर्तीतला गणेश प्रकट झाला आणि त्या गणेशाने वरदहस्त दिलाय की व्यासा तुझ्या हातून महाकाव्य लिहिलं जाईल आणि तू या जगात अजरामर होशील. या महाकाव्याला पुन्हा तोड नसणार आहे. जगातला एकही प्रश्न असा नाही की त्याचं उत्तर या महाकाव्यात राहणार नाही. एकही रस, एकही छंद असा नाही जो या महाकाव्यात वापरला गेलेला नाही. आणि म्हणून हे महाकाव्य जगभर प्रसिद्ध असणार आहे. अशा महाकाव्याची रचना तुझ्या हातून होईल आणि स्वतः गणेशाने लिहिलेलं ते महाकाव्य आहे. ब्रह्मदेव सांगतात व्यासा तुला नाही मला सुद्धा सृष्टी उत्पत्तीच्या वेळेला अशी भ्रांती झाली होती आणि ज्याचं स्मरण करायचं त्याचं स्मरण न करता कामाच्या गडबडीमुळे
मी या सृष्टी सृजनाच्या कार्याला लागलोय, परंतु त्या ओंकार गणेशाचं स्मरण विसरलो आणि म्हणून मला माझं काम अवघड वाटू लागलं. होत नाही का? कार्य होतं पण अवघड होतं. मी नेहमी सांगतो, काही लोकांचा फक्त कर्मयोगावरती विश्वास असतो. डू अँड डाय आणि मी करू शकतो. मग कशाला दुबळ्यासारखं देवाचं नाव घ्यायचं, देवाला शरण द्यायचं, देवाला प्रार्थना करायची. आय डू इट. मी करू शकतोय पण फक्त मी करतो आणि मी करू शकतो ते हार्डवर्क झालं. ते करणं म्हणजे हार्डवर्क आहे. आणि भगवंतावरती निष्ठा ठेवून, भगवंता तुझ्या कृपेने हे कार्य करण्याची सद्बुद्धी मला दे असं म्हणून त्या कार्याला लागणं, त्यावेळेला ते स्मार्ट वर्क होतं. आणि कसं लीलया कार्य सिद्धीला जातं ती भगवंताचीच कृपा. आणि म्हणून कुठलंही कार्य करताना भगवंताच्या कृपेचं अधिष्ठान असावं. मी तर नेहमी शिवरायांचंही उदाहरण देतो. छत्रपती शिवरायांनी शक्तीची उपासना आणि उपासनेची शक्ती या दोघं गोष्टी सोबत केल्या आणि म्हणून एवढं साम्राज्य उभं राहिलं, अजेय योद्धा झाला. आज शिवरायांचं नाव घेतल्यानंतर अंगातलं रक्त सळसळ. पण त्या शिवरायांनी ही शक्तीची उपासना म्हणजे माता जगदंबेची आदिशक्तीची उपासना आणि उपासनेची शक्ती. शक्तीची उपासना म्हणजे सगळ्यांना जोडलं आणि ती संघे शक्ती कलियुगे. संघ शक्ती, एकजुटता, संघे शक्ती कलियुगे. ती एकजुटता केली आणि शक्तीची ही उपासना केली आणि उपासनेची शक्ती म्हणजे जगदंबेचंही अधिष्ठान केलं. रायरेश्वराच्या मंदिरात संकल्प केला आणि तो संकल्प सिद्धीला गेला. ज्या वेळेला भगवंताच्या साक्षीने केला जातो संकल्प, त्यावेळेला तो सहज लीलया सिद्ध करण्याची जबाबदारी त्या परमात्म्याकडे असते. तुम्ही फक्त निमित्त मात्र होता. पण मी करू शकतो, माझ्याकडनं होईल, फक्त मलाच. मग त्या ठिकाणी तो मार्ग दुस्तर आणि अवघड होत असतो. इकडे हाच मी भगवान महाविष्णूंकडे आला होता. ब्रह्मदेवाने सांगितलंय ते मधु आणि कैटप त्रास देत आहेत देवा. ठीक आहे, मी पाहतो ते. आणि मग युद्धाला सुरुवात झाली. काल जरा गडबडीत युद्ध झालं. एकदा, दोनदा, तीनदा भगवान नारायणांनी त्या मधुकैटभांना पराजित केलं, तरीही ते पुन्हा उठायचे. नारायण म्हणतात यांच्यावरती विजय मिळवणं मला का दुस्तर होतोय, अवघड वाटतंय. म्हणून नारायणांनी शक्तीची उपासना केली, आदिशक्तीला प्रसन्न केलं, देवी भावी. आणि मग आदिशक्तीने सांगितलंय नारायणा तुम्हाला फक्त शक्तीची नाही तर युक्तीची सुद्धा गरज आहे. मी शक्तीचा फोर्स पुरवते, पण याच्या सोबत जिथे काम शक्तीने होत नाही तिथे युक्तीने करावं. आणि जे काम युक्तीने होत नाही ते काम मी आज सकाळी पोरांना कथा घरी चर्चा चालत असतात त्यावेळेला सांगितलं की मी 5वीला एबी हायस्कूलला असताना त्या फळ्यावरती हे वाक्य लिहिलेलं होतं, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, त्याही पेक्षा प्रेम श्रेष्ठ. जे सामोपचाराने प्रेमाने काम मोडलं जातं तिथे बाकीचे बलप्रयोग करायची गरज नाही. प्रेमाने सामोपचाराने घ्या ना मोडून. जिथे ते चालत नाही तिथे कूटनीती वापरावी लागते. जिथे ते चालत नाही मग तिथे साम दाम दंड भेद, तो दंड. जिथे दंडही काम करत नाही मग तिथे भेद. साम दाम दंड भेदाचा उपयोग कसा कुठे केव्हा करावा चाणक्य सांगतात. आणि मग या ठिकाणी शक्तीने सांगितलंय की ही आसुरी सेना आहे, आसुरी शक्ती आहे.
याच्या समोर शक्तीचाच फक्त उपयोग करणं. मी तर शक्ती पुरवते, पण या शक्ती बरोबर जरा युक्तीचा प्रयोग करा म्हणजे यशस्वी व्हाल. मग ती युक्ती देणारा बुद्धिदाता हो. युद्धाच्या आरंभी त्या गणेशाचं स्तवनच नाही केलं. म्हणले अहो लिहायला वाचायला शिकायला ग्रंथाला पोथीला पारायणाला देवपूजेला सुरुवात करताना ठीक आहे गणपती बाप्पाचं स्मरण, पण युद्धाला वादविवादाला म्हणले हो. युद्धाची देवता म्हणून गणेशाचं एक स्वरूप आहे. हा पंचमुखी आणि दशभुज गणपती आहे जो सदैव युद्धासाठी सरसावलेला आहे. संग्रामे संकटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. संग्राम म्हणजे युद्ध. या संग्रामे संकटेश्चैव संग्रामात ते युद्धात किंवा युद्धाच्या संकट प्रसंगी या गणेशाची उपासना केली तर विघ्नस्तस्य न जायते. त्याच्यावरती विघ्न येत नाही, तो विजयी ठरतो. मग नारायणांच्या लक्षात आला आपण गणपती बाप्पा विसरतोय. नारायणांनी गणपती बाप्पाची उपासना केली. गणपती बाप्पा प्रसन्नही झाले आणि गणपती बाप्पांनी सांगितलंय नारायणा ठीक आहे आता इथे आपल्याला बुद्धी प्रयोग करायचा. मग काय जसं मागे एकदा उदाहरण सांगितलं होतं की एखाद्याला सरळ बोललेलं चालत नाही तर त्याच्याचं उलट बोलावं म्हणजे तेव्हा ते सरळ काम होतं. अनेकदा तुम्ही त्या गोष्टी ऐकलेल्या आहेत त्याच्यामुळे ते सोडत चला आपण पुढे जाऊ. मग ज्या वेळेला त्या दिवशी युद्धाला आरंभ झालाय आणि युद्धाला आरंभ झाल्यानंतर आज नारायणांचा मूड काही वेगळाच. युद्ध करता करता सामोपचार करायचा आणि म्हणून ते मधु कैठवाला सांगतात वा वा कैठवा अरे काय शक्तिशाली आहात तुम्ही. आजपर्यंत अनेक युगांमध्ये अनेक असुर जन्माला आले पण तुमच्यासारखं मी पहिल्यांदा पाहतोय. किती दिवस झाले 5000 वर्ष चाललं होतं म्हणलं त्यांचं युद्ध. मधु कैटभाचं आणि नारायणांचं युद्ध 5000 वर्ष चालले असा उल्लेख आहे. 5000 वर्ष तुम्हाला जास्त वाटत असतील ते देवाच्या मानाने, कारण आपण कालगणना ही मागच्या पुराणात ऐकलेल्या आहे. त्याच्याकरता तुम्ही मागच्या कथा ऐकू शकतात. सरळ आपलं गणेशराम जोशी 40गाव 9860454342 असं टाकलं तरी तुम्हाला कथा ऐकायला मिळतील किंवा मग शिरोडे डिजिटल 40गाव असं टाकलं तरी कथा ऐकायला मिळतील. दोघीकडे टाकलेले आहेत. तर कालगणना ब्रह्मदेवांच्या आयुष्यापासून नारायणांचं आयुष्य महादेवांचं आयुष्य देवीचं आयुष्य या सगळ्यांबद्दल सविस्तर चर्चा आपण त्या पुराणांमध्ये केलेली आहे. मग आपले किती दिवस किंवा किती वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस, देवांचे किती वर्ष म्हणजे आपला एक युग, किती युग म्हणजे महायुग, किती महायुग म्हणजे कल्प, प्रलय केव्हा, अत्यंतिक प्रलय केव्हा, अत्यंतिक प्रलय, महाप्रलय केव्हा, या सगळ्या गोष्टींची चर्चा त्या सत्रात आपण केलेली आहे. मग अरे अजय योद्ध्यानो तुमच्यासारखा योद्धा आणि बलशाली असुर आजपर्यंत मी काही पाहिला नाही. खरोखर धन्य आहे तुम्हाला. जाऊ द्या ना कशाला युद्ध करायचं, तुम्हाला काय घ्या मी द्यायला तयार आहे. मी नारायण, मी तुम्हाला तुमची इच्छित वस्तू देण्याकरता तुम्हाला वचन देतो. मागा ना तुमच्यासारखं काय मागायचं असेल ते मागून घ्या. खरोखर तुम्ही धन्य आहात, बलशाली आहात. हे वाईट काम सोडा, आमच्या बरोबर या. बघा आता रणांगणात उभे आणि रणांगणात उभे असताना शत्रू पक्ष लाच देतोय, प्रलोभन देतोय. हे यांनी समजून जायला पाहिजे ना की दाल में कुछ काल मी बोललो काय बोलावं, कुठे बोलावं, किती बोलावं, कसं बोलावं, केव्हा बोलावं.
आणि समोरच्याचं बोलणंही समजून घ्यावं. शब्द शब्द शस्त्र जानिए, जिसके हाथ है न पाव, एक शब्द बने औषधी तो दूसरा बने घाव. पण त्या शब्दांमागे अर्थ काय लपलाय, त्या शब्दांमागे भाव काय लपलाय, त्या शब्दांमागे हेतू काय हा समजला पाहिजे. कारण व्यवहारात वागणं बोलणं याला फार महत्व आहे. इथे नारायण आणि मधुकैटभ यांच्या चरित्रातून एक सुंदर गोष्ट आपल्याला शिकायला मिळते, जीवनात आचरणात आणावी. कारण स्तुती, शास्त्रकार असे सांगतात, सुभाषितकार असे सांगतात की स्तुती नावाची एक देवकन्या, तिचं नाव काय, स्तुती. ही स्तुती नावाची देवकन्या अविवाहित राहून गेलेली, तिचं आजपर्यंत लग्न झालेलं, कारण आजपर्यंत तिला नवरदेव मिळालेला नाही. का? कारण या कन्येला जो आवडतो त्या नवरदेवाला ही आवडत नाही, आणि ज्याला ही आवडते हिला तो आवडत नाही. गणपती बाप्पा मोरया. आणि म्हणून ही स्तुती हिला आजपर्यंत कोणीच असा मिळाला नाही. ती अविवाहित आहे. म्हणजे शास्त्रकार गमतीने म्हणजे विनोदाचे सुभाषित त्याच्यात वर्णन केलेलं आहे. आणि ही स्तुती व्हायला लागली की माणसाने लगेच थोडस दचकून जावं, बस कुछ तो धोका है, सावधान. स्तुती मोठी मोठी वाईट असते, भल्या भल्यांना नष्ट करते. एका शस्त्राप्रमाणे स्तुती काम करते बरं का, मिठी छुरी. त्याच्यामुळे स्तुतीच्या ठिकाणी फार जागरूक राहावं. आणि कारण नसताना होत असेल स्तुती तर मग विचार करावा नेमकं काय घडतं, कुठेतरी घात आहे, सावधान. कारण एक खोखला करते हैं दिमक, खोखला करते रहे दिमक. दिमक म्हणजे वाळवी, बरोबर. खोखला करते रहे लगातार दिमक उसे, वाळवी आतून लागते आणि आतून पोखरते, बाहेरून लक्षात येत. खोखला करते रहे लगातार दिमक उसे, लकड़ी भ्रम में रही कि लगाव है उनको मुझसे. त्या लाकडाला असं वाटतं यांना माझ्यावरती फार प्रेम आहे म्हणून हे माझ्या जवळ राहतात, पण ही त्याला आतून पोखरत गेली. एक शायर आहेत त्यांनी म्हटलेलं आहे, खोखला करते रहे लगातार दीमक उसे, लकड़ी भ्रम में रही कि लगाव ज्यादा है उनसे. म्हणून स्तुती मोठी वाईट. आणि काल का आज फराळाच्या वेळेला आम्ही दुपारचा फराळ उपवास असतो. राजगिरीचा लाडू एका वाटीत आणि दूध आलं, ताई चमचे देत होती, मला 2 चमचे आले. म्हटलं ताई एक परत घेऊन जा, जास्त चमच्यांची मलाही सवय नाही आणि जास्त चमचे सेहत के लिए हानिकारक होते. ज्यादा चमचों की आदत मत डालो. चमचे केव्हा वापरायचे जेव्हा तुम्ही आजारी पडतात, हे पडतात त्यावेळेला चमचे नाही. आपला आहे ना काटा चमचे, मी व्यवहारातलं बोलतो, तुम्ही कसं समजा. पण ज्यादा चमचों की आदत आपको बिगाड़ सकती है.
और हाँ, एक बात जरूर कहना चाहता हूं, चमचे हमेशा भरे हुए बर्तन में ही इस्तेमाल होते हैं। यहाँ खाली बर्तन में चमचे हमेशा भरे हुए बर्तन में इस्तेमाल किए जाते हैं, खाली बर्तन में। और जब वो बर्तन खाली हो जाता है तो चमचों की खड़खड़ाहट शुरू हो जाती है। तो जब तक आप भरे रहोगे चमचे आप में डूबे रहेंगे, लेकिन जब आप खाली हो जाओगे तो चमचे आपको इसलिए ज्यादा चमचों की आदत मत डालो, ये आदत बुरी है, सुधार लो। आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन। आणि त्या शुक्लाजींकडे झाली ना हिंदी कथा, त्याच्यामुळे लगे हिंदीकडे वळून जातो असं समजत। मलाही विश्वास वाटत नव्हता मी पूर्ण हिंदी कथा करेल म्हणून, भागवत कथा, पण केली छान। आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, काय कुठून कुठून काही काही मोती जमा करावेत। एका व्यक्तीने म्हटलंय, जो आपकी छोटी और झूठी बात पर वाह करेंगे वही लोग आपको एक दिन तबाह करेंगे। जो लोग आपकी छोटी और झूठी बात पर वाह करेंगे वही लोग एक दिन आपको तबाह करेंगे। म्हणून यांच्यापासून एक वेळेला तोंडावर ते स्पष्ट बोलून देणारा मोकळा, त्याच्या मनात कपट नाही, पण तुमचं खोटं असताना किंवा चुकत असताना सुद्धा वाह वाह अरे वाह समझ लो ये आगे गुलदस्ता है और पीछे मधु कैटबाच्या लक्षात नहीं आलं नारायण, अरे क्या बात, आपके जैसा तो कोई योद्धा आज तक नहीं मिला हमें, बहुत बढ़िया। म्हणून ते कवि म्हणतात, जो आपकी छोटी और झूठी बात पर वाह वाह करेंगे वही लोग आपको एक दिन तबाह करेंगे। सावधान, इनसे दूरी रखो। आणि तुम्ही कधी ब्रेड खाल्लाय का? ब्रेड ते लोणी लावून, लोणी ब्रेड है ना, आपल्या घरात स्वयंपाकाला झाऱ्या असतो, झाऱ्या है ना, छिद्रा छिद्रांचा, त्या झाऱ्याने लावलेला एका ब्रेडला लोणी, कशाने? दोन उत्तर आले, एक चमच्याने आणि एक सुरीने, म्हणजे चमचे लोणी लावायचं काम करतात, नहीं तो जो आपको मक्खन लगाती है वो छुरी ही होती है। तो सावधान, आपको मक्खन लगाने वाले ही एक दिन आपको लोणी लावायला, ठीक आहे, ज्यांच्या घरात सुरी नाही किंवा सुरीची सवय नाही, पण ते पण काय वापरतात? चमच्या, आणि हेच तर सुरीपेक्षा काय खतरनाक आहेत। आणि म्हणून जो छुरी मक्खन लगाने के काम आती है वही गला काट देगी। सावधान। मधु कैटवाच्या लक्षात येत नाहीये की नेमकं काय। नारायणांनी स्तुती सुरुवात केली, मधु कैटभ भारावून गेले। एक आणि हे जास्त दूरचे नसतात बरं, जास्त दूरचे हे जवळच कुठेतरी असतात। मी तर नेहमी सांगतो, आपको काट खाने की आदत या आपको काट खाने की हिम्मत दूसरे किसी और में नहीं, आपके ही दांत होते हैं जो आपको अंदर से काट खाते हैं, आप उससे कुछ कर भी नहीं सकते, है ना। कळत ना कळत जेवता जेवता बोलता बोलता ते दांत असा